Cancer Healer Center, a new beginning. पॉडकास्ट स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराचं शिंदेंवरील गाणं वादात. एकनाथ शिंदेंविरोधात बदनामीकारक गाणं असेल तर सहन करणार नाही. कुणाल कामराच्या गाण्यावरून उदय सामंतांचा इशारा. कुणाल कामराविरोधात शिंदेंची शिवसेना आक्रमक. खारमधील युनिकॉन्टिनेंटल हॉटेलच्या सेटची शिवसैनिकांकडून तोडफोड तर आमदार मुरजी पटेलांकडून अंधेरी एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये कामराच्या विरोधात तक्रार दाखल. एक खोक्याभाई काय घेऊन बसलात, अख्खी विधानसभा भरलीये, आतमध्ये सगळे खोकेभाईच भरलेत. मनसेच्या बैठकीतून राज ठाकरेंची टीका. आपलं अस्तित्व जाणून देण्यासाठी राज ठाकरेंची अशी विधानं. जनतेनं ज्यांना निवडून दिलं नाही ते विधानसभेत नाही तर विधानं करण्याच्या कार्यक्रमात बसतात. मंत्री आशिष शेलारांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर. युती धर्म पाळणं आपलं कर्तव्य, महायुतीमध्ये वाद होईल अशी वक्तव्य प्रवक्ते कार्यकर्त्यांनी करू नयेत. काही पक्षांसोबत वैचारिक मतभेद असले तरी इतर चांगल्या गोष्टी आत्मसात करा. नांदेडमधल्या कार्यक्रमातून अजितदादांच्या सूचना. माझं राजकीय पुनर्वसन करा, सुजय विखेंची भर कार्यक्रमात मागणी तर महायुतीच्या यशामध्ये विखेंचा मोठा सहभाग. पुनर्वसन निश्चितच होईल. विखेंच्या विनंतीला प्रतिसाद देत महायुतीच्या आमदारांचं आश्वासन. दिशाचे वडील सतीश सालियान उद्या मालवणी पोलीस ठाण्यामध्ये जबाब नोंदवण्याची शक्यता. सालियान यांच्या वकिलांनी पोलिसांकडे पुराव्यांची केली होती मागणी. प्रकरणाच्या नव्याने चौकशीसाठी याचिकाही दाखल. हिंसाचारग्रस्त नागपुरातली संचारबंदी 6 दिवसांनी पूर्णपणे मागे. पोलीस बंदोबस्त मात्र कायम. जनजीवन पूर्ववत होऊ लागल्यामुळे नागपूरकरांकडूनही समाधान व्यक्त. ऐतिहासिक संदर्भ पुरावे नसलेल्या वाघ्या कुत्र्याची समाधी रायगडवरून 31 मे पर्यंत हटवा. संभाजीराजे छत्रपतींचं मुख्यमंत्र्यांना पत्र. शिवरायांच्या समाधीलगत कुत्र्याची समाधी. पुतळा उभारणं दुर्दैव असल्याचीही नाराजी. अशोक चव्हाणांचे मेहुणे भास्करराव खतगावकरांसह सून मिनल खतगावकर अजितदादांच्या राष्ट्रवादीत. अजितदादा तुम्हाला महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची संधी मिळो. पक्षप्रवेश सोहळ्यात खतगावकरांकडून शुभेच्छा. दादर पश्चिमेतील प्रसिद्ध कबूतरखाना प्रभादेवी किंवा वरळीला स्थलांतरित करण्याची शक्यता. मुंबई महापालिका स्तरावर हालचाली. आरोग्याच्या तक्रारींमुळे कबूतरखाना हटवण्याची मागणी. Cancer Healer Center, a new beginning.